आपण Instagram उघडतो आणि तिथे एखादा फोटो दिसतो, एखाद्या मित्राच्या नवीन गाडीचा असेल किंवा त्याच्या परदेश दौऱ्याचा फोटो असेल, आणि अचानक आपला संपूर्ण दिवस खराब होतो. अगदी खरंय. म्हणजे का? तो फोटो आपल्याला कोणतीही शारीरिक इजा करत नाहीये. नाही, अजिबात नाही. आपल्या बँक बॅलन्सवर त्याचा काहीही परिणाम होत नाहीये. आपली नोकरी, आपलं घर, सगळं काही पूर्णपणे सुरक्षित असतं. तरीही आपण आतून जळतो. एका क्षणात एक अनामिक दुःख, ताण किंवा एक मत्सऱ्याची भावना मनाला असा विळखा घालते. हो. मग प्रश्न असा पडतो की ह्या अगदी साध्या वाटणाऱ्या घटना आपल्याला इतका मानसिक त्रास का देतात? हा आजच्या या आधुनिक जगातील खरं तर सर्वात मोठा आणि क्लिष्ट प्रश्न आहे. म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सुरक्षित आहोत. बरोबर. बाह्य जगात सर्व काही व्यवस्थित असूनही आतून एक प्रकारची पोकळी का जाणवते, याचं उत्तर आपल्याला आजच्या या सखोल चर्चेत नक्कीच मिळेल. नक्कीच. आणि याच असुरक्षिततेचं आणि काय म्हणतो आपण त्याला, या दुष्टचक्राचं मूळ शोधण्यासाठी आजची ही चर्चा आहे. आज आपण डॉक्टर अथिप अस्वानंत यांच्या एका अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओच्या आणि त्यांच्या संशोधनाच्या आधारे या समस्येचं उत्तर शोधणार आहोत. त्यांनी पटीच्या समुत्पाद, म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण डिपेंडेंट ओरिजिनेशन म्हणतो, त्या बौद्ध तत्वज्ञानातील एका अत्यंत महत्वाच्या आणि खूप प्राचीन सूत्राची उकल केली आहे. बरोबर. हे सूत्र सांगतं की आपल्या दुःखाचं मूळ हे बाह्य जगात, म्हणजे त्या मित्राच्या गाडीत किंवा आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या त्या लाईक्समध्ये नसून आपल्याच मनात अत्यंत वेगाने फिरणाऱ्या एका 3 टप्प्यांच्या चक्रात दडलेलं आहे. अगदी बरोबर. हे एक असं चक्र आहे जे दिवसातून हजारो वेळा आपल्या मनात फिरत असतं. म्हणजे एका सेकंदाच्या काही हजाराव्या भागात हे चक्र पूर्ण होतं आणि बापरे, इतक्या वेगात? हो, इतक्या वेगात की आपल्याला कळायच्या आत आपण दुःखाच्या जाळ्यात अडकतो. या चर्चेतून आपण हे चक्र कसं काम करतं आणि ते आपल्याला न सांगताच आपलं नियंत्रण कसं मिळवतं, यावर पूर्ण प्रकाश टाकणार आहोत. अच्छा. म्हणजे या चक्राची सुरुवात होते ती एका अत्यंत साध्या आणि नैसर्गिक प्रक्रियेतून, ज्याला स्रोतामध्ये वेदना असं म्हटलं जातं. राईट. आता सर्वसाधारणपणे वेदना हा शब्द ऐकला की आपण शारीरिक दुःख किंवा मानसिक त्रास या अर्थाने तो वापरतो. पण डॉक्टर अथिप यांच्या विश्लेषणानुसार इथला अर्थ पूर्णपणे वेगळा आणि खूपच मूलभूत आहे. बरोबर? अगदी अचूक. बघा, बौद्ध मानसशास्त्रात वेदना म्हणजे दुःख किंवा वेदनादायी अनुभव नव्हे. अच्छा. वेदना म्हणजे केवळ ती नैसर्गिक संवेदना किंवा माहिती जी आपलं मन बाह्य जगाशी संपर्क साधताना अनुभवतं. म्हणजे फक्त जाणीव. ही मनात एक वेदना निर्माण होते. ही फक्त एक नोंद असते. म्हणजे हा एक प्रकारचा एक कच्चा डेटा आहे. आपण याला एका साध्या थर्मामीटरची उपमा देऊ शकतो का? थर्मामीटर? कसं काय? म्हणजे बघा, थर्मामीटर फक्त तापमान मोजण्याचं काम करतो. तो स्वतःहून गरम किंवा थंड नसतो. तो फक्त तिथे असलेली परिस्थिती सांगतो, डेटा देतो. तशीच वेदना ही फक्त आपल्या मनाला मिळणारी नैसर्गिक माहिती आहे. अगदी अचूक दृष्टिकोन आहे. वातावरणातील बदल थर्मामीटर जसा तटस्थपणे नोंदवतो, तशीच वेदना ही अनुभवांची केवळ नोंद ठेवते. या वेदनेचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात. कोणते 3? सुखद, दुःखद आणि तटस्थ. म्हणजे बघा, सकाळी उठल्यावर कॉफीचा छान वास आला, ती सुखद वेदना. चालताना अचानक पायाला ठेच लागली, ती दुःखद वेदना. आणि आपण नुसतेच खिडकीबाहेर पाहत बसलो आहोत, ज्यात काहीच विशेष घडत नाहीये, ती तटस्थ किंवा उदासीन वेदना. अच्छा, मला समजते की हा फक्त डेटा आहे. पण जर ही सगळी केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि याचं काम फक्त थर्मोमीटरसारखं माहिती गोळा करण्यापुरतंच मर्यादित आहे, तर मग आपल्याला एवढा त्रास का होतो? आपण तिथेच त्या माहितीपाशी का थांबत नाही? म्हणजे ठेस लागली तर दुखतं, हे शरीराचं काम आहे हे आपण मान्य करू शकतो. बरोबर. पण मित्राचं प्रमोशन झालं हे ऐकल्यावर जे दुःख होतं ते थर्मोमीटरसारखं साधन असतं ना, तिथे केवळ डेटा नसून एक प्रकारची मानसिक जळजळ असते. असं का होतं? खूप छान प्रश्न आहे हा. कारण मानवी मन ते केवळ माहिती गोळा करून शांत बसू शकत नाही. अच्छा. ते त्या माहितीवर तात्काळ प्रतिक्रिया देतं. मेंदूची रचनाच अशी आहे की तो आलेला डेटा जसाचा तसा स्वीकारत नाही, तर त्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याची एक तीव्र इच्छा किंवा भूक निर्माण करतो. आणि हीच ती प्रतिक्रिया आहे जी आपल्याला चक्राच्या दुसऱ्या टप्प्याकडे ओढून नेते, ज्याला
तण्हा असं म्हटलं जातं. तण्हा हं. म्हणजे तृष्णा किंवा न संपणारी इच्छा. वेदनेनंतर लगेचच ही निर्माण होते, बरोबर? होय, वेदनेनंतर अगदीच सेकंदाच्या काही हिश्श्यात ही तण्हा निर्माण होते. ही प्रक्रिया कशी चालते ते पाहिल्यास लक्षात येईल की ही एक अत्यंत स्वयंचालित प्रक्रिया आहे. म्हणजे ऑटोमॅटिक. हो, पूर्णपणे ऑटोमॅटिक. जर वेदना सुखद असेल, समजा आपण एखादा छान चित्रपट पाहत आहोत किंवा आवडता पदार्थ खात आहोत, तर तण्हा सांगते हे असंच टिकून राहायला हवं, हा अनुभव संपूच नये. आणि जर वेदना दुःखद असेल, समजा ऑफिसमध्ये काहीतरी चूक झाली आणि आपल्याला बॉसचा ओरडा खावा लागला, तर तण्हा लगेच आदेश देते, मला हा अनुभव नकोय, हा अपमान, ही लाज त्वरित नष्ट व्हायला हवी. मन त्या दुःखद भावनेपासून पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागतं. आपण त्या परिस्थितीला विरोध करू लागतो. सुखद आणि दुःखद वेदनेवरची प्रतिक्रिया आपण समजू शकतो. पण मला यातला जो तिसरा प्रकार आहे ना, तटस्थ वेदना. हो, तटस्थ वेदनेचा, तो जास्त रंजक आणि आजच्या काळाशी सुसंगत वाटतो. जेव्हा काहीच घडत नसतं तेव्हा या तणाचं काय होतं? ती शांत बसते का? अजिबात नाही. उलट तिथेच ती सर्वात जास्त धोक्याची घंटा वाजवते. अरे बापरे. डॉक्टर अथीप यांच्या विश्लेषणातून हा मुद्दा खूप ठळकपणे समोर येतो की आजच्या आधुनिक जीवनशैलीचा सर्वात मोठा सापळा हा तटस्थ वेदनेतच दडलेला आहे. म्हणजे कसं? बघा, जेव्हा आपल्याला काहीच वाटत नसतं, जेव्हा आपण न्यूट्रल असतो किंवा आपल्याला कंटाळा आलेला असतो, तेव्हा मानवी मन अस्वस्थ होतं. हां. तण्हा सांगते ही पोकळी नकोय, ही पोकळी भरून काढण्यासाठी काहीतरी नवीन शोधा. आणि ह्याच अस्वस्थतेतून आपण नकळत आपल्या स्मार्टफोन हातात घेतो. अच्छा, म्हणजे आपण जे तासनतास सोशल मीडिया स्क्रोल करतो, बातम्या वाचतो, हे सगळं त्या कंटाळवाण्या पोकळीपासून पळ काढण्यासाठी असतं तर? अगदी बरोबर. ही तणा म्हणजे एका अत्यंत असमाधानी, सतत राबवून घेणाऱ्या बॉससारखी वाटते मला. बरोबर आहे. असा बॉस ज्याला तुम्ही काहीही दिलं तरी तो कधीच समाधानी नसतो. सुख असेल तर ते टिकवायचंय, दुःख असेल तर ते घालवायचंय, आणि काहीच नसेल तर त्याला काहीतरी नवीन कामाची, नवीन टास्कची गरज आहे. तो कधीच आता सगळं ठीक आहे, शांत बसूया असं म्हणत नाही. आणि हा सतत राबून घेणारा बॉस आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. म्हणजे आपल्या मेंदूमधील डोपामाइनची जी यंत्रणा आहे ना, ती या तणाशी खूप जवळून जोडलेली आहे. मेंदू सतत नवीन उद्दीपन म्हणजे स्टिम्युलेशन शोधत असतो. पण मला इथे एक अत्यंत मूलभूत शंका आहे. आपण ह्या तणाला इतकं नकारात्मक रूप देतोय, पण एखादी गोष्ट हवी असणं किंवा नको असलेल्या गोष्टीपासून दूर जाणं हे जगण्यासाठी आवश्यक नाही का? नक्कीच. पळून जाण्याची इच्छा होणं ही सुद्धा तणा असे ना? होय. मग ही साधी इच्छा आपल्याला दुष्टचक्रात किंवा दुःखाच्या गर्तेत कशी ढकलते? जर ही इच्छा नसती तर मानवजात टिकलीच नसती ना? हा एक अत्यंत तार्किक आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलात. बघा, जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा आणि मानसिक दुःखाला कारणीभूत ठरणारी तणा यात एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. अच्छा. भूक लागल्यावर अन्न शोधणं ही शारीरिक आणि जगण्याची गरज आहे. पण डॉक्टर अथीप यांचं विश्लेषण स्पष्ट करतं की जेव्हा ही इच्छा मानसिक स्तरावर पोहोचते तेव्हा ती कधीही एकटी येत नाही. म्हणजे ती सोबत काहीतरी घेऊन येते? हो. नुसती इच्छा असणं हे वरवर पाहता निर्धोक वाटत असलं तरी तणहा नेहमी स्वतःसोबत एका अत्यंत धोकादायक गोष्टीला ओढून आणते, जिचं नाव आहे उपादान. उपादान म्हणजे इथून पुढचा प्रवास अधिकच गुंतागुंतीचा आणि खऱ्या अर्थाने विध्वंसक रूप धारण करणार आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. कारण दुःख हे नैसर्गिक वेदनेतून निर्माण होत नाही आणि ते केवळ तण्हा या इच्छेतूनही थेट निर्माण होत नाही. पण जेव्हा तण्हाची परिणती उपादानमध्ये होते तेव्हा दुःखाची खरी आग लागते. उपादान म्हणजे एखाद्या गोष्टीला घट्ट धरून ठेवणं किंवा तीव्र आसक्ती. राईट. एखाद्या कल्पनेला किंवा इच्छेला इतकं चिकटून राहणं की ती आपली स्वतःची ओळखच बनून जाते. म्हणजे आपण म्हणू शकतो का की साधी इच्छा आणि उपादान यातील फरक हा मला हे हवंय आणि हे मिळालंच पाहिजे यातला आहे? तो फरक त्याहूनही खूप खोल आहे. अच्छा. हो. उपादानामुळे आपली साधी इच्छा एका अहंकारात किंवा ओळखीमध्ये, ज्याला आपण इंग्रजीत आयडेंटिटी म्हणतो, त्यात बदलते. डॉक्टर अथीप यांच्या व्हिडिओमध्ये दिलेली काही विशेष उदाहरणे पाहिल्यास हे अधिक स्पष्ट होतं. आपण प्रेमाचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. मला प्रेम हवं आहे ही झाली तण्हा, एक नैसर्गिक मानवी इच्छा. पण जेव्हा तिथे उपादान येतं तेव्हा विचार कसा बदलतो? कसा? ती व्यक्ती मला मिळायलाच हवी, नाहीतर मला काहीच किंमत नाही, माझं जीवन व्यर्थ आहे.
इथे प्रेम हवंय या इच्छेचं रूपांतर माझ्या अस्तित्वाची किंमत त्या प्रेमावर अवलंबून आहे या खोट्या ओळखीमध्ये झालं. अरे बापरे, हे खूपच भयंकर आहे. आपण स्वतःच्या अस्तित्वाची व्याख्या आणि स्वतःचं मूल्य एका बाह्य गोष्टीवर अवलंबून ठेवतोय. अगदी. आणि यशाच्या बाबतीतही हेच घडतं. मला यशस्वी व्हायचं आहे ही एक साधी इच्छा, पण उपादांमुळे ती कशी बदलते. मी जिंकायलाच हवं, मला सगळ्यात वरचं असायला हवं, नाहीतर मी एक पूर्णपणे अपयशी आणि निरुपयोगी व्यक्ती आहे. तसेच मान्यतेच्या इच्छेचं उदाहरण घ्या, जे आजकाल सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात दिसतं. लोकांनी मला स्वीकारावं या साध्या इच्छेचं काय होतं? उपादानामुळे त्यातून असा ज्वलंत विचार येत असेल की मी प्रसिद्ध असायलाच हवं, माझ्या पोस्टला हजारो लाईक्स मिळायला हवेत, नाहीतर माझं काहीही अस्तित्व नाही, मला कुणीही विचारत नाही. बरोबर. आपण स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवरून ठरवू लागतो. अगदी. आणि फक्त भौतिक गोष्टींबद्दलच नाही, तर आपल्या मतांबद्दलही, ओपिनियन्सबद्दल आपण उपादान निर्माण करतो. म्हणजे मतांबद्दलची आसक्ती. हो, आपण इंटरनेटवर पाहतो की लोक साध्या साध्या मुद्द्यांवरून एकमेकांशी भांडतात. का? कारण एखाद्या व्यक्तीचं मत ही केवळ माहिती राहत नाही, ती त्याची ओळख बनते. जेव्हा कोणी त्या मतावर टीका करतं, तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की तिच्या अस्तित्वावरच हल्ला झालाय. हे मतांबद्दलचं उपादान आहे. पण थांबा, मला इथे थोडं अजून खोलात जायचंय आणि या तत्वज्ञानाची परीक्षा घ्यायची आहे. विचारा ना. आपण म्हणतोय की दुःख हे उपादानामुळे निर्माण होतं. समजा एखाद्या व्यक्तीने आपली आयुष्यभराची कमाई शेअर मार्केटमध्ये गमावली किंवा एखाद्या आजारपणात सर्वस्व खर्च झालं. आता इथे तर वास्तविक आणि ठोस नुकसान झालंय ना. तो व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संकटात आलाय. हे दुःख फक्त आसक्ती किंवा उपादानचा प्रश्न कसा असू शकतो? तिथे तर खऱ्या अर्थाने आयुष्य उद्ध्वस्त झाले ना. इथे आपल्याला दोन गोष्टींमधला फरक अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्यावा लागेल. एक म्हणजे परिस्थिती आणि दुसरं म्हणजे त्या परिस्थितीमुळे होणारा मानसिक त्रास. अच्छा. जेव्हा आयुष्यभराची कमाई बुडते तेव्हा ती एक अत्यंत गंभीर वेदना असते. तो एक कठोर वास्तवादी डेटा असतो. पैशांची कमतरता भासणार, जीवनशैली बदलणार, हे सर्व सत्य आहे. हा पहिला बाण आहे जो निसर्ग किंवा परिस्थिती आपल्याला मारते. आणि तो बाण लागणारच. त्याला आपण टाळू शकत नाही. वेदना होणारच. बरोबर. पण उपादान नेमकं काय करतं? काय करतं? उपादान त्या परिस्थितीला आपल्या ओळखीशी जोडतं. माझे पैसे गेले म्हणजे मी मूर्ख आहे. मी एक अपयशी बाप किंवा नवरा आहे. बापरे. माझ्या आयुष्याला आता काहीच अर्थ उरला नाही. हा दुसरा बाण आहे जो आपण स्वतःला मारतो. आणि डॉक्टर अथिप यांच्या विश्लेषणातूनच हेच स्पष्ट होतं की जो प्रचंड मानसिक ताण, नैराश्य किंवा टोकाचे विचार येतात ते केवळ त्या पैशांच्या जाण्यातून म्हणजे वेदनेतून येत नाहीत, तर त्या पैशांसोबत जोडलेल्या ओळखीच्या गमावण्यातून येतात, म्हणजे उपादानातून येतात. हे खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे आपण मला काय हवे आहे किंवा माझ्याकडे काय आहे या एका साध्या बिंदूपासून सुरू करतो आणि नकळत मी कोण आहे इथपर्यंतचा प्रवास करतो. अगदी. ही आसक्ती आपल्या अस्तित्वाची व्याख्याच बदलून टाकते. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याकडून हिरावून घेतली जाते तेव्हा आपल्याला वाटतं की आपला एखादा अवयवच तुटलाय. याच कारणामुळे या स्रोतामध्ये हे वारंवार अधोरेखित केलं आहे की मानसिक दुःख हे कधीच बाह्य जगामुळे निर्माण होत नाही. जेव्हा तण्हा आणि उपादानामुळे मन एखाद्या गोष्टीला इतकं घट्ट पकडून ठेवतं की त्याला सोडून देणं अशक्य होतं, तेव्हा आपण स्वतःहून दुःखाला आमंत्रित करतो. आपण आपल्या ओळखीचे इतके तुकडे करून बाह्य वस्तूंमध्ये गुंतवून ठेवतो की त्यापैकी एकही गोष्ट हल्ली तरी आपला संपूर्ण डोलारा कोसळतो. हे सगळं सैद्धांतिकदृष्ट्या म्हणजे थिअरॉटिकली इतकं प्रगल्भ आहे की यावर कितीही विचार केला तरी तो कमीच वाटतो. पण मला आता हे समजून घ्यायचंय की हे चक्र आपल्या रोजच्या धावपळीत या धकाधकीच्या जीवनात नेमकं कसं घडतं. आपण मगाशी स्मार्टफोनचं उदाहरण दिलं होतं. स्मार्टफोन हा आजच्या काळात आपल्या वेदना, ताणहा आणि उपादान या तिन्हींचा एक प्रकारे केंद्रबिंदू बनला आहे. खऱ्या अर्थाने तो एक प्रयोगशाळाच बनला आहे, जिथे हे चक्र दर सेकंदाला फिरत असतं. कसं काय? समजा आपण सकाळी उठतो आणि फोन हातात घेतो. आपण एखादं सोशल मीडिया ॲप उघडतो आणि पाहतो की आपल्याच वयाचे किंवा आपल्यापेक्षा धाकटे मित्र अधिक यशस्वी झालेले दिसत आहेत. कुणी नवीन घर घेतलंय, कुणी परदेशात फिरतंय. हा फोटो पाहणं ही झाली वेदना, डोळ्यांनी मेंदीपर्यंत पोहोचवलेला एक साधा डेटा. पण तो डेटा तिथे थांबत नाही. लगेचच मनात विचार येतो, माझ्या आयुष्यात असं काहीच घडत नाहीये,
मी मागे पडलोय. आणि तिथे तन्हा जन्म घेते. मलाही असं यश हवंय किंवा मला त्यांच्यापेक्षा पुढे जायचंय. ही झाली ती तीव्र इच्छा. आणि त्याच्या अगदी पाठोपाठ, जर मी हे मिळवू शकलो नाही तर समाज मला कमी लेखेल, माझं आयुष्य व्यर्थ आहे. हे झालं उपादान. बापरे. आपली ओळख पणाला लागते. आणि हे सगळं इतक्या वेगाने घडतं, एका सेकंदाच्या काही हिस्स्यात, की आपल्याला त्याची भनकही लागत नाही. आपल्याला कळायच्या आतच दुःखाची, मत्सराची किंवा न्यूनगंडाची आग भडकलेली असते. जर हे सर्व एका सेकंदाच्या 1000व्या भागात घडत असेल तर आपण पूर्णपणे हतबल आहोत असं वाटत नाही का? तसं वाटू शकतं. म्हणजे या वेगाला मात देणारा कोणताही ब्रेक आपल्या मेंदूत नाहीये का? आपण फक्त या तन्हा आणि उपादांच्या चक्रात भरडले जाणारे गुलाम आहोत का? या वेगाने फिरणाऱ्या गोळीला कसं थांबवायचं? गोळीला थांबवणं पथ्य आहे, पण ती बंदुकीतून सुटण्यापूर्वीच आपण ट्रिगर ओढला जाण्यापासून रोखू शकतो. अच्छा. आणि त्यासाठीच डॉक्टर अथिप यांच्या व्हिडिओत एका अत्यंत प्रभावी उपायावर भर दिला आहे, ज्याचं नाव आहे सती. सती म्हणजे सजगता, ज्याला आपण इंग्रजीत माइंडफुलनेस म्हणतो. होय, पण इथे सतीचा अर्थ फक्त डोळे मिटून शांत बसणं असा होत नाही. मग सती म्हणजे वर्तमान क्षणात पूर्णपणे आणि तटस्थपणे जागरूक असणं. हे चक्र थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ह्या प्रक्रियेत सतीचा अडथळा निर्माण करणं. जेव्हा आपण सतीचा सराव करतो तेव्हा आपण मेंदूला हे चक्र मंद करायला शिकवतो. म्हणजे हे प्रत्यक्षात कसं काम करतं? समजा आपण पुन्हा त्या कमी लाईक्स मिळालेल्या पोस्टकडे गेलो. जेव्हा आपण पाहतो की आपल्या फोटोला फक्त 10 लाईक्स आलेत, तेव्हा हे सतीचं तंत्र कसं वापरायचं, हे चक्र कसं भेदता येईल? जेव्हा आपण तो आकडा पाहतो तेव्हा साहजिकच एक अस्वस्थता, एक दुःखद वेदना निर्माण होते. सहसा आपण लगेचच मला आणखी लाईक्स हवेत या तन्हाकडे जातो. हो, साहजिकच आहे. पण जर तिथे सती असेल तर आपण तिथेच थांबतो. आपण स्वतःला सांगू शकतो, ही फक्त एक नैसर्गिक संवेदना आहे. मला कमी लाईक्स मिळाले हा फक्त स्क्रीनवरचा एक डेटा आहे. माझ्या शरीरात आणि मनात सध्या एक अस्वस्थतेची लाट उठली आहे आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. म्हणजे आपण त्या भावनेला केवळ एक माहिती म्हणून पाहतो. अगदी. आपण त्या भावनेत वाहून न जाता ती भावना फक्त बघतो. जसं महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या आपण पाहतो, पण त्या थांबवण्यासाठी रस्त्यात उडी मारत नाही. हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आणि जेव्हा आपण वेदनेला फक्त असा जाणारा डेटा म्हणून पाहतो तेव्हा आपण तणाला लागणारा भावनिक इंधन तोडून टाकतो. अच्छा. जर आपण अस्वस्थतेला फक्त एक तात्पुरती शारीरिक किंवा मानसिक संवेदना मानलं तर त्यातून मला यातून पळून जायचंय ही तणा निर्माण होत नाही. आणि जर तणा निर्माण झालीच नाही तर मी लोकप्रिय नाही म्हणजे माझं अस्तित्व शून्य आहे हे उपादानही निर्माण होणार नाही. म्हणजे सती दुसरं काही नसून या वेगाने फिरणाऱ्या चक्रात एक क्षणभराचा पॉज, एक ब्रेक घेणं आहे. अगदी बरोबर. आणि त्या एका पॉजमध्ये इतकी ताकद असते की तो दुःखाची पूर्ण साखळी नष्ट करू शकतो. आपण आपल्या भावनांना नाकारत नाही आहोत, आपण वेदना दाबून टाकत नाही आहोत. आपण फक्त वेदना आणि तणा या 2 टप्प्यांच्या मधला दुवा तोडतोय. आपण थर्मोमीटर फोडून टाकत नाही आहोत, आपण फक्त तो डेटा वाचून शांत राहतोय. आणि हाच या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. भावना नाकारणं हा उपाय असूच शकत नाही. वेदना येतच राहणार कारण आपण जिवंत आहोत. खरंय. निसर्ग आणि बाह्य परिस्थिती आपल्याला बाण मारत राहणार, पण त्या वेदनेचं रूपांतर आसक्तीत आणि दुःखात होऊ न देणं, दुसरा बाण स्वतःला मारून न घेणं हे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठीच ही सजगता, ही सती आवश्यक आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खरोखरच एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि प्राचीन संकल्पनेची अतिशय सोप्या भाषेत उकल केली आहे. होय. आपण पाहिलं की आपल्या रोजच्या ताणतणावाचे आणि दुःखाचे मूळ कारण या बाह्य जगात, त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर, बँक बॅलन्समध्ये किंवा दुसऱ्यांच्या यशात अजिबात नाही. ते कारण आपल्याच आत अत्यंत वेगाने सुरू असलेल्या एका प्रक्रियेत आहे. वेदना म्हणजे तो कच्चा डेटा आणि संवेदना, तणहा म्हणजे त्यावर्षी आपली स्वयंचलित प्रतिक्रिया, आणि इच्छा आणि उपादान म्हणजे त्या इच्छेतून आपण निर्माण केलेली आपली आसक्ती आणि खोटी ओळख. आणि या संपूर्ण दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे सती. प्रत्येक क्षणी स्वतःच्या मनाच्या अवस्थांबद्दल जागरूक असणं आणि वेदनेला फक्त वेदना म्हणून पाहता येणं. हे सर्व समजून घेतल्यानंतर आणि या चक्राचा एक प्रकारे एक्सरे काढल्यानंतर ही चर्चा संपवण्यापूर्वी एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा इथे उडतो. कोणता? आपण आत्ताच पाहिलं की उपादानामुळे आपण आपल्या इच्छांनाच आपलं अस्तित्व मानू लागतो.
मी यशस्वी झालो नाही तर मी कोणीच नाही. मला लोकांची मान्यता मिळाली नाही तर माझं अस्तित्व शून्य आहे. राईट. जर आपली सर्व ताणतणाव आणि दुःखे ही केवळ आपल्या इच्छांच्या आसक्तीतून तयार झालेले एक खोटे अस्तित्व असेल, तर जेव्हा आपण या इच्छांना, या खोट्या ओळखींना सोडून देतो, जेव्हा आपण हे उपादान पूर्णपणे नष्ट करतो, तेव्हा उरणारा तो खरा स्व, तो खरा मी कोण असतो? हां, खूपच खोल विचार आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला कंटाळा येईल आणि हात नकळत फोनकडे जाईल, तेव्हा तो फोन उघडण्यापूर्वी एक क्षण नक्की थांबा. त्या एका पॉजमध्ये स्वतःला हा प्रश्न विचारा: आपण फक्त माहिती शोधत आहोत की आपल्याच नकळत स्वतःला त्या धुसर, अस्वस्थ करणाऱ्या दुःखाच्या चक्रात पुन्हा एकदा ढकलत आहोत आणि स्वतःची एक नवीन खोटी ओळख निर्माण करत आहोत? विचार नक्की करा.